जालना बसस्थानकावर गर्दीचा फायदा, वृद्ध महिलेचे 18,000चं मणिमंगळसूत्र लंपास, गुन्हा दाखल. जालना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे 18,000 रुपये किमतीचं सोन्याचं मणिमंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. शनिवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शोभा लिंबायजी लिखे, राहणार विरेगाव, तालुका जिल्हा जालना यांनी फिर्याद दिली आहे. त्या घरकाम आणि शेती व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा गणेश लिखे हा जालना येथे राहत असल्याने त्या त्याच्याकडे आल्या होत्या. फिर्यादीनुसार त्यांचा नातू युवराज गणेश लिखे हा त्यांना जालना बसस्थानकावर सोडण्यासाठी आला होता. त्या छत्रपती संभाजीनगर परभणी या बसमध्ये चढत असताना त्यांचा चष्मा खाली पडला. चष्मा उचलण्यासाठी त्या खाली वाकल्या असता त्यांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्राची काळी मणीची दोरी तुटलेली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला मणिमंगळसूत्राचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाही. त्यामुळे बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र चोरून नेल्याची खात्री त्यांना झाली. चोरीस गेलेल्या मणिमंगळसूत्रामध्ये 2 डोरले आणि 53 सोन्याचे मणी असून त्याचे अंदाजे वजन 4 ग्राम आणि किंमत सुमारे 18,000 रुपये असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय.